जिल्हा परिषद अमरावती येथे सन 2026च्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेला रविवारी सुरुवात झाली असून मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थित ही प्रक्रिया शासन निर्णयानुसार समुपदेशन पद्धतीने पारदर्शक वातावरणात पार पडली आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित या प्रक्रियेत जनगणना सेवा नसलेल्या विविध विभागातील वर्ग क कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय विनंती तसेच आपसी बदल्या करण्यात आल्या आहेत। पहिल्याच दिवशी महिला व बालविकास, कृषी विभाग, पशुसंवर्धन, वित्त व लेखा तसेच आरोग्य विभागातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया ही पूर्ण करण्यात आली आहे। महिला व बालविकास विभागात अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाच्या विनंतीवरून 4 बदल्या करण्यात आल्या आहेत। पशुसंवर्धन विभागात सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदाच्या 2 प्रशासकीय व 1 विनंती बदली करण्यात आली, तर पशुधन पर्यवेक्षक पदासाठी 2 प्रशासकीय व 4 विनंती बदल्या करण्यात आल्या। वित्त व लेखा विभागात कनिष्ठ सहाय्यक लेखा पदाच्या 1 प्रशासकीय व 1 विनंती बदली करण्यात आली, तसेच वरिष्ठ सहाय्यक लेखा पदाच्या 2 प्रशासकीय, 2 विनंती आणि 1 आपसी विनंती बदल्यांचा समावेश होता। आरोग्य विभागात आरोग्य सहाय्यक पुरुष पदाच्या 1 प्रशासकीय व 2 विनंती बदल्या करण्यात आल्या। याशिवाय आरोग्य सेवक पुरुष पदाच्या 8 प्रशासकीय आणि 7 विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत। कृषी विभागात नकार प्राप्त झाल्यामुळे बदली प्रक्रिया केली नाही। उर्वरित आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी बदली प्रक्रिया सोमवारी पार पडणार आहे। बदली प्रक्रियेदरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांना समुपदेशनाद्वारे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले, त्यामुळे प्रक्रिया अधिक सुसूत्र आणि पारदर्शक पद्धतीने पार पडली आहे। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी श्रीमती शिल्पा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री विलास मरसाडे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे उपायुक्त डॉक्टर संजय कावरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पारिसे, जिल्हा कृषी अधिकारी मल्ला तोडकर आदी अधिकारी उपस्थित होते। तसेच सहाय्यक प्रशासन अधिकारी निलेश तालन, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्रीकांत मेश्राम व पंकज गुल्हाणे यांच्यासह हेमंत कुमार यावले, सुजित गावंडे, सतीश पवार, राहुल रायबोले आणि निशांत तायडे यांनी बदली प्रक्रियेचे कामकाज यशस्वीरित्या सांभाळले आहे।